श्री गोपाल कृष्ण. मी संकेत संजय चक्रदेव. साठा उत्तराची कहाणीच्या या भागात ऐका श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी महात्म्य. राजा युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्ण संवाद रूपानं या एकादशीचं महात्म्य निवेदन करतात. श्रीकृष्ण म्हणतात, राजा, या एकादशीला पुत्रदा असं नाव आहे. सकल पापक्षय करणारं आणि पुत्रपौत्रादिकांची वृद्धी करणारं असं हे व्रत आहे. या व्रताचा महिमा वर्णन करणारा असा एक इतिहास तुला मी सांगतो. पूर्वी माहिष्मती नगरीमध्ये महिजित नावाचा एक राजा होता. तो सकल गुणांनी युक्त असून सातत्याने विष्णू व्रत करणारा होता. भगवत कृपेने त्याला सकल ऐश्वर्य प्राप्त झालं होतं, परंतु पुत्रलाभ नसल्यामुळे तो अत्यंत विषण्ण चित्त असे. एकदा राजाने विद्वानांची सभा बोलावून त्यांना आपलं दुःख निवेदन केलं आणि अपत्य लाभ होण्याकरता काही आराधना, पूजा, दानधर्म जे काही साधन असेल ते सांगा अशी विनंती केली. विद्वानांनी राजाचा हेतू जाणून त्यावर चर्चा करून राजाला सांगितलं, महाराज, आपणाला पुत्रलाभ व्हावा असं आम्हालाही मनापासून वाटतं, परंतु तसं साधन आम्हाला विदित नसल्यामुळे कोणी त्रिकालज्ञ पुरुषाला भेटून आम्ही योग्य साधन जाणून घेतो आणि आपणाला निवेदन करतो. राजाचा निरोप घेऊन काही मंडळी तपोवनामध्ये आली. तिथे लोमश या नावाचे महान तपस्वी सिद्धपुरुष होते. त्यांची भेट घेऊन त्यांना वंदन करून राजाला पुत्रप्राप्ती कशी होईल असा प्रश्न केला. ऋषींनी विचार करून या मंडळींना सांगितलं, हा राजा अन्य जन्मामध्ये व्यापारी होता. व्यापाराच्या निमित्ताने तो जगभर फिरत असे. एकदा ग्रीष्म ऋतूमधल्या एकादशीच्या दिवशी तो तृषाकांत होऊन एका ओढ्याजवळ पाणी पिण्याकरता आला. त्याचवेळी नुकतीच प्रसूत झालेली एक गायसुद्धा तिथे पाणी पिण्याकरता आली. वैश्याला राग आला. तिचं उच्छिष्ट उदक आपणाला सेवन करावं लागणार म्हणून त्याने गायीच्या मुखावर दगडाचा आघात केला. त्यामुळे व्याकुलित झालेले त्या गायीचं अंतःकरण तळतळलं आणि म्हणून हा संतती प्रतिबंध निर्माण झाला आहे. सबब, या पातकाचं नाशन होण्याकरता तुम्ही सर्व प्रजाजनांनी राजासह श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत आचरण करा आणि त्याचं श्रेय राजाला द्या, म्हणजे त्या पुण्यबलाने पापनुष्कृती होईल आणि राजाला पुत्रप्राप्ती होईल. हे वृत्त ऐकून विद्वज्जनांना आनंद झाला. नगरीला परत येऊन त्यांनी राजाला सर्व वृत्त निवेदन केलं आणि राजासह पुत्रदा एकादशीचं व्रत विधिविधानपूर्वक आचरण करून त्याचं श्रेय राजाला अर्पण केलं. त्या पुण्यप्रभावानं थोड्याच दिवसांनी राजपत्नी गरोदर राहिली आणि योग्य काळी सुंदर आणि सुलक्षणी पुत्राला जन्म दिला. असा या व्रताचा प्रभाव आहे. म्हणून निष्पाप होऊन पुत्रलाभ होण्याकरता अथवा संतती सुखप्रद होण्याकरता या एकादशीचं व्रताचरण करून ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा लाभ घ्यावा. पुत्रदा एकादशी महात्म्य संपूर्ण. श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशी महात्म्य आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.